जय गुरुदेव। आज आपण पार्ट 3 भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा याची सुरुवात करत आहोत। सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि गुरुची प्रार्थना करूयात। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जय गुरुदेव। आज आपण भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा पार्ट 3 यामध्ये आज आपण ब्रह्मसूत्रातील आजच्या काळातील अत्यंत उपयुक्त असं सूत्र पाहणार आहोत। ते सूत्र असं आहे, चराचर व्यपाश्रयस्तु चराचर व्यपाश्रयस्तु स्यात्यद्व्यपदेशो भाक्त स्तद्भाव भावित्वात्। पुन्हा एकदा ऐका, चराचर व्यापश्रयस्तु स्यात्तद्व्यपदोषो भाक्तस्त भाव भावित्वात्। हे 2, 3, 16 या क्रमांकाचं ब्रह्मसूत्र आहे, जे अध्याय 2 पाद 3 आणि मंत्र क्रमांक 16। या ब्रह्मसूत्राचा अर्थ असा आहे की जन्म मरणाचा संबंध हा आपल्या जंगम शरीराशी आहे आणि जीवाचा प्रत्यय, नीट लक्ष देऊन ऐका, जीवाचा प्रत्यय शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे। म्हणजे जीवाचा प्रत्यय कशावर अवलंबून आहे? जीवाचा प्रत्यय शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे। म्हणून जीवाला लक्षून गौण अर्थानं जन्म मरणाचा निर्देश या ब्रह्मसूत्रामध्ये येतो। आता जन्म आणि मरण हे कशाशी निगडीत आहे? तर आपल्या या जंगम शरीराशी ते निगडीत आहे। आणि जीवाचा प्रत्यय कशावर अवलंबून आहे? तर जीवाचा प्रत्यय
शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. तर याचे आपण 2 भाग करतोय. पहिल्या भागामध्ये आपण हे ब्रह्मसूत्र समजून घेऊ आणि शरीराच्या अस्तित्वावर जीवाचा प्रत्यय अवलंबून आहे याच्यासाठी शरीराचे अस्तित्व म्हणजे आपलं शरीर हे आपल्याला कसं स्वास्थ्य ठेवता येईल, कसं स्वस्थ ठेवता येईल, हेल्दी ठेवता येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांना माहीत आहे की प्राणायाम हा अत्यंत उपयुक्त असा घटक आहे जो आपल्या शरीराला आरोग्य संपन्न करतो. तर तो भाग म्हणजे कोणता? प्राणायामाचा. हा आपण पार्ट 3B मध्ये पाहणार आहोत. आणि आत्ता या क्षणी आपण ह्या सूत्राचा अर्थ समजून घेत आहोत. तेव्हा सुरुवात करूया. जीव आणि त्याचं शरीर हे एकमेकापासून वेगळे किंवा निराळे आहेत. आता या ठिकाणी आपण जरा थोडंसं खोलात जाऊया की शरीराचे प्रकार किती. तर आता आपण शरीराचे 2 प्रकार समजून घेऊया. म्हणजे काय? शरीर 2 प्रकारचं. एक स्थावर शरीर तर दुसरं जंगम शरीर. आपण जसं प्रॉपर्टीच्या बाबतीत म्हणतो ना, स्थावर प्रॉपर्टी आणि जंगम प्रॉपर्टी, तसं शरीर एक स्थावर शरीर आणि दुसरं जंगम शरीर. आता वृक्ष आणि वेली हे स्थावर शरीर म्हणजे स्थिर एका जागी याचं उदाहरण आहे. स्थावर शरीराचं उदाहरण झाडं आणि वेली ह्या स्थावर शरीराचं वर्णन आहे. मग आता जंगम शरीरामध्ये काय काय येतं? तर पशु, पक्षी, कीटक, ज्यामध्ये आपण माणसंही येतो. आपण कोणत्या प्रकारच्या शरीर प्रकारामध्ये येतो? माणसं. जंगम शरीर म्हणजे मूव्हिंग, जसं कॅश असते, द्रव्य असतं, ते एका ठिकाणाहून दुसरीकडे हलतं, जातं, येतं, एका जागी स्थिर नसतं. तसं पशु, पक्षी, कीटक आणि मनुष्य हे जंगम शरीरामध्ये मोडतात. आता उत्पत्ती आणि विनाश म्हणजे निर्माण होणं आणि नष्ट होणं हे कशाशी निगडित आहे हो? निश्चितपणे हे शरीराशी निगडित आहे. उत्पत्ती आणि विनाश हे आपल्या शरीराशी निगडित आहे. त्यामुळं त्याला शरीराचे भोग असं देखील म्हणतात. पण शरीर धारण करण्यामुळं जीवाला ते या जगात म्हणजे इहलोकात या
पृथ्वी तलावावर गौणपणाने दुय्यम स्थानी राहून हे भोग भोगावे लागतात. आता या ठिकाणी नवीन पिढीच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की हे भोग जीवात्म्यानं प्रथम स्थानी मानायचे की दुय्यम स्थानी मानायचे, म्हणजे प्राधान्यानं की दुय्यम स्थानी राहून हे उपभोगायचे. आता याबाबतचा संभ्रम नेमका आज आत्ता आपण दूर करणार आहोत. हा अनेकांच्या मनाला पडलेला प्रश्न काही नवा नाहीये. हजारो वर्षापासून जगातलं अंतिम सत्य ब्रह्मसूत्रानं मांडलेलं आहे. ते समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणं आपल्याला जमलंच पाहिजे. आणि असा ठाम विश्वास आपल्या मनात निर्माण होणं गरजेचं आहे. जीव शरीरापासून वेगळा आहे आणि त्याची ओढ मोक्षाकडे आहे. त्याची म्हणजे कोणाची? जीवाची, जीवात्म्याची. जीवाने जे शरीर धारण केलं आहे त्याच्या सुखदुःखाकडे जीवानं कसं पाहिलं पाहिजे? तटस्थपणे, अलिप्तपणे पाहिलं पाहिजे. कोणी? जीवात्म्यानं. कोणाकडे? सुखदुःखाकडे. सुखदुःखाशी संबंध कोणाचा? शरीराचा. जीवात्म्याशी संबंध आहे? नाही. म्हणून जीवात्म्यानं या सुखदुःखांकडे कसं पाहिलं पाहिजे? अलिप्तपणे, तटस्थपणे, साक्षीभावानं, जागरूक राहून, सजगतेने, जागरूकतेने पाहणं हे अपेक्षित आहे. आणि त्याला फार महत्त्व द्यायचं नाही. म्हणजेच काय की गौणपणाने किंवा दुय्यम स्थानी ठेवून पाहणं. आता यामध्ये प्रत्यक्ष कृती करताना अनेक अडथळे येतात. ब्रह्मज्ञान समजलं आहे, पण सातत्यानं कृतीमध्ये आणताना मनाची ओढ मात्र सुखवादाकडे आकर्षित करत राहते. उदाहरण देऊ सांगतो. भगवे कपडे घालून संन्यासी झालेल्यांना सुद्धा त्यांच्याही नकळत सुखवादाची ओढ ही भूल पाडत असते. मात्र भगवे कपडे न घालताही, म्हणजे काय? संन्यासी न होताही संन्याशासारखं वागणं हे महत्वाचं आहे. संसारात राहून संन्याशासारखं कसं जगायचं हे मला माझे आध्यात्मिक गुरु बेंगलोरचे ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या वागण्या बोलण्यातून दिसलं. म्हणून तर मी त्यांना माझं आध्यात्मिक गुरु मानलं. नाहीतर माझ्यासारख्या नाठाळ माणसानं, ज्याला आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व आहे, त्यानं आयुष्यभर मीच माझा गुरु आहे, मला कोण शिकवू शकतो, या नादात कुणालाही आपलं गुरु
कसं काय मानलं असतं बरं? एक अनुभव तुम्हाला सांगतो. एकदा ऋषी प्रभाकर गुरुजी प्रवास करताना बेंगलोरहून सिकंदराबादला आले. त्यावेळी रात्र झाली होती. पुढची ट्रेन सकाळी होती. त्यावेळी गुरुजींनी प्लॅटफॉर्मवर लुंगी अंथरून झोप काढली. वास्तविक पाहता गुरुजींचे शेकडो साधक हैदराबादला करोडपती आहेत. सोबतच्या एक दोन साधकांनी गुरुजी इथं आहेत असा कोणाला फोन केला असता तर गुरुजींना नेण्यासाठी काय झाली असती? स्टेशनवर गर्दी झाली असती. परंतु गुरुजींनी ठणकावून सांगितलं की आपण सेवा देण्यासाठी आहोत, घेण्यासाठी नाही. कोणालाही फोन करायचा नाही. अरे एका रात्रीचा तर प्रश्न आहे. काढू की रात्र या प्लॅटफॉर्मवर असं म्हणून कोणालाही न कळवता माझे गुरु एक लुंगी अंथरून प्लॅटफॉर्मवर गाढ झोपले. सुखवादाकडे चंगळवादाकडे न झुकता आपण इतरांच्या सेवेसाठी आहोत हे त्यांनी त्या कृतीमधून दाखवून दिलं. असा मनाने संन्यासी वृत्तीत राहून संसार करणारा माणूस मी गुरु मानला. या माणसानं संपूर्ण विश्वामध्ये अब्जावधी रुपयांचे आश्रम, शाळा, वास्तू उभारल्या. त्या केवळ साधकांकडून मिळालेल्या दानावर. पण यात गंमत अशी आहे की या सर्व संपत्तीच्या ट्रस्टमध्ये ऋषी प्रभाकर गुरुजी यांचं स्वतःचं नावच नाही. सुखवादाकडे झुकलेल्या जवळच्या व्यक्तींच्या विरोधाला पुन्हा एकदा खूप अप्रत्यक्षपणे सूचित केलेलं हे वाक्य आहे की सुखवादाकडे झुकलेल्या जवळच्या व्यक्तींच्या विरोधाला ठामपणे नकार देणारी व्यक्तीच खऱ्या अर्थानं अपरिग्रह या अष्टांग योगातील प्रत्यक्ष कृतीत जीवन जगताना मी पाहिलेली आहे. त्याचा मी व माझ्यासारख्या अनेक साधकांनी स्वतःच्या जीवनात प्रत्यक्षात स्वीकार करण्यास माझ्या गुरूंचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या वागण्याचे अनुकरण करणे हाच मोठा गुरुपदेश आहे असं मला वाटतं. निरीच्छ मनानं अलिप्तपणे जीवन कसं जगायचं हे मी माझ्या गुरूंकडून शिकलो. उपभोगशून्य स्वामी असंच वर्णन या त्यांच्या जगण्याचं करता येईल. म्हणूनच की काय गुरुजींचे एक साधक जे मुंबईला मोठे उद्योगपती आहेत त्यांनी नुकताच एक प्रयोग केला. तो प्रयोग असा की सर्व संपत्ती सोडून मोबाईल सुद्धा बरोबर न घेता
कोणतेही द्रव्य सोबत न घेता अमरावती ते अकोला हा पायी प्रवास त्यांनी केला. कोणाला काहीही मागायचं नाही. अंगावर जरुरीपुरते कपडे, खिशात एक नवा पैसा नाही. स्वतःची ओळखही सांगायची नाही. कित्येक दिवस हा पायी प्रवास कफल्लक स्थितीमध्ये पूर्ण करताना या ज्येष्ठ साधकाला जे अनुभव आले ते अनुभव थक्क करून सोडणारे आहेत. अकर्मेव मोक्ष प्रत्यक्ष कृतीत आणण्याची ही त्यांची कृती जे शिकवते ते पुस्तक वाचून कळत नाही. आपणही असं करावं का अशी उर्मी माझ्या मनात अलीकडे वारंवार येत आहे. हे करता येणं म्हणजेच ब्रह्मसूत्रातील या 2, 3, 16 या सूत्राचा अनुभव येणं. म्हणजे हे भोग जीवात्म्याने दुय्यम स्थानी मानून जगायचं. त्यासाठी ही 2 उदाहरणं आपल्याला दिली. पण आता इथं पण आहे. पण याचा अर्थ शरीराकडे दुर्लक्ष करायचं असा होतो का? नाही. याचा अर्थ शरीराकडे दुर्लक्ष करायचं असा मात्र घेऊ नये. शरीर आरोग्य संपन्न असणं किंवा आरोग्य संपन्न ठेवणं हेही एवढंच गरजेचं आहे. अन्यथा मधुमेह, रक्तदाबासारखे आजार घेऊन आपण आनंदी जीवन कसं काय जगत असतो? हा अनेकांना पडलेला प्रश्न तसा तुम्हालाही पडलेला आहे. मन बलवान राहण्यासाठी बलवान शरीर असणं गरजेचं आहे. या बाबतीतली इंग्रजी म्हण आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ती मी इथे परत सांगत नाही. मन बलवान राहण्यासाठी बलवान शरीर असणं गरजेचं आहे. यासाठी योगासनं, प्राणायाम आणि ध्यान सातत्यानं करणं खूपच गरजेचं आहे. यासोबत आजच्या तरुण पिढीनं शारीरिक व्यायामाकडे जे दुर्लक्ष केले आहे त्याकडे आता मी वळणार आहे. व्यसनाधीनतेकडे आकर्षित होणारे तारुण्य ही सहज बाब असली तरी व्यसने टाळणं हे आपल्या स्वतःलाच जमू शकतं. मी ठरवले तरच ही व्यसनं सुटतात. याबाबत कोणी मला फोर्स करत असेल तर काय होईल? व्यसनं तात्पुरती सुटतात पण पुन्हा लागतात. याचा अनुभव प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधी न कधी घेतलेला असतो. पण कधी कधी माणसं ठेच लागून सुद्धा शहाणी होत नाहीत. शहाणी होण्यासाठी एखादा भूकंपाचा मोठा धक्का लागतो. म्हणजे काय की हृदयविकाराचा झटका, कधी कॅन्सर होतो, TB होतो किंवा एखादी भयानक व्याधी डिटेक्ट होते तेव्हा जाण येते. कधी कधी त्यावेळी उशीर झालेला असतो.
बघा, विचार करा. आजच सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. पूर्वीची माणसं सहजपणे 100 वर्ष निरोगी जीवन जगत असत. पण आज काय झाले? कष्ट करण्याचे आपण का टाळत आहोत? शारीरिक कष्ट करणं हेच उत्तम आरोग्याचं गुपित आहे. त्यासाठी आजच्या काळात पायी चालणं हा शारीरिक कष्टासाठी उत्तम उपाय आहे. आपण जर हा उपाय बंद केला असेल, कोणता? पायी चालण्याचा. आपण जर हा पायी चालण्याचा उपक्रम बंद केला असेल तर तो आजपासून परत चालू करा, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. कारण पायी चालण्यासारखा शरीर सुदृढ ठेवण्यासाठी या कलियुगात दुसरा व्यायाम नाही. तसंच आपल्यामधला जो सेवाभाव आहे, हा सेवाभाव म्हणजे आवर इंटेन्शन टू सर्व अदर पीपल, हा जो सेवाभाव आहे हा वाढवण्यासाठी, आपल्यामधला हा सेवाभाव वाढवण्यासाठी स्थिर बुद्धी म्हणजे इंग्रजीत याला इंटेलेक्च्युअल इक्विलिब्रियम असं म्हणतात. हा इंटेलेक्च्युअल इक्विलिब्रियम किंवा स्थिर बुद्धी असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी मी तुम्हाला एक सोपी एक्झरसाइज प्रायोगिक तत्वावर सुचवतो. आपल्याला पटली, योग्य वाटली, जरूर त्याचा अंगीकार करा. सोपी आहे, अगदी सोपी. कसं? तर याचं नाव आहे सुपर ब्रेन योगा. काय नाव आहे? सुपर ब्रेन योगा. हे अगदी सोपं आहे. यामध्ये काय करायचं की डाव्या हातानं उजव्या कानाची, आता हे माझ्या इथं हेडफोन असल्यामुळं कान लागत नाही, पण आपल्याला कृती होऊन लक्षात येईल की डाव्या हातानं काय करायचं, उजव्या कानाची पाळी पकडायची. डाव्या हातानं उजव्या कानाची आणि उजव्या हातानं डाव्या कानाची पाळी पकडायची किंवा धरायची. हे पकडताना अंगठे समोर असले पाहिजेत. म्हणजे हे जे आपले अंगठे आहेत, हे अंगठे असे समोर असले पाहिजेत, आतमध्ये नाही, समोर असले पाहिजेत. या स्थितीत पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं. उभं राहताना दोन पायात अंदाजे 1 फुटाचं अंतर ठेवून उठा बशा काढायच्या. लक्षात आलं? आताच्या पिढीला शाळेमध्ये ही शिक्षा दिली जात नाही. पण मी जेव्हा विद्यार्थी होतो शाळेतला, त्यावेळी दोन्ही कान पकडून उठा बशा काढायला लावायचे शाळेमध्ये. गृहपाठ केला नाही, चुकलं, काही खोडकरपणा केला तर अशा शिक्षा व्हायच्या. आता याच्यामध्ये हा जो सुपर ब्रेन योगा आहे, याच्यामध्ये ज्या उठा बशा काढायच्या आहेत कानाच्या पाळ्या धरून, म्हणजे डाव्या हातानं उजव्या कानाची पाळी आणि उजव्या हातानं डाव्या कानाची पाळी, असं क्रॉस, आणि अंगठे बाहेरच्या बाजूला, बाहेर, आत नाही, बाहेरून अंगठे. आणि उठा बशा काढताना खूप महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला सांगतोय, लक्षपूर्वक ऐका,
की खाली जाताना म्हणजे खाली बसताना श्वास घ्यायचा, श्वास घेत 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 खाली बसायचं आणि उठत असताना जसं आपण हळूहळू उठतो तसं उठत असताना श्वास सोडत सोडत उठायचं. सुरुवातीला फक्त 7 वेळा करा, कारण आपल्या मांड्यांच्या स्नायूवर, पिंढऱ्यांच्या स्नायूवर त्याचा दाब येतो आणि नंतर मग दिवसभर ते आपल्याला सवय नसल्यामुळं ते त्रासदायक होऊ शकतं. म्हणून किती वेळा करायचं? फक्त 7 वेळा करायचं. एकदा का आपल्याला याची सवय झाली की आपले काय आता मांड्या दुखत नाही, पोटऱ्या दुखत नाही, असं आपल्या लक्षात आलं. 7-8 दिवस आपण 7-7 वेळा हे करायचं. त्यानंतर मग हे वाढवायचं. किती? 7चे 14 करायचे. म्हणजे किती? 7 दुने 14. एखादा महिना आपण 14ची सराव झाला, मांड्या दुखत नाही, पिंढऱ्या दुखत नाही, असं आपल्या लक्षात आलं की आपण आता ते अंगवळणी पडलं, तर शेवटी 7 त्रिक 21 वेळा हे रोज केल्यानं काय होतं ते आपण आता पाहू. यामुळं हे असं रोज केल्यामुळं आपली प्राणिक एनर्जी वाढून स्थिर बुद्धी होण्यास मदत होते. मात्र हे करताना आपली जी जीभ आहे ती आपल्या टाळूला लावून करावी. म्हणजे आपली जीभ कुठे लावायची? वरच्या टाळूला आपली जीभ टेकवायची, लावायची, तशीच राहू द्यायची आणि 7 वेळा खाली जाताना श्वास घ्यायचा, वर उठताना श्वास सोडायचा, असं 7 वेळा. आणि जी खूप वयस्कर माणसं आहेत, म्हणजे 70च्या पुढे गेलेली असतील, तर यांनी आपली प्रकृती, गुडघे पाहून 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, म्हणजे 1 पासून सुरुवात करू शकतात. पण याचा आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यावी. शाळेत असताना 25-25 उठबशा काढलेल्या आहेत, त्यांना याचं काही वाटत नाही, अरे 7 आणि 14 आणि 21 यूँ आप भी कर देंगे. पण ज्यांना काही त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा काही स्नायूचा त्रास आहे, वय झालेलं आहे, त्यांनी हे सांभाळून करायचं आहे. आणि हे कशासाठी करायचं आहे? तर हा सुपर ब्रेन योगा आपली बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी, ज्याला आपण कोणता शब्द वापरला? स्थिर बुद्धी. आणि इंग्रजीमध्ये काय शब्द वापरला? इंटेलेक्च्युअल इक्विलिब्रियम साधण्यासाठी हा सुपर ब्रेन योगा करायचा. आपली जीभ कुठे लावायची? वरच्या टाळूला. अंगठे कसे ठेवायचे? असे क्रॉस करून बाहेरच्या बाजूला अंगठे राहतील, असं आतल्या बाजूला अंगठे ठेवायचे नाही. जीभ टाळूला. खाली जाताना श्वास सावकाश आणि संपूर्ण घेत घेत खाली पायाच्या पंजावर बसायचे, बूड टेकवायचं नाही. आपण उठबशा काढलेल्या आपल्याला ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे की पायावर बसायचं आणि पायावरच उठायचं. जसं आपल्या प्रकृतीला झेपेल तसं हे आपण जर केलं तर यांनी काय होईल? यांनी आपली बुद्धी स्थिर व्हायला सुरुवात होईल. यामुळं जो एक विसराळूपणा येतो ना, वय झाल्यानंतर
विसरायला होतं. शॉर्ट टर्म मेमरी, अरे माझा चष्मा आत्ता कुठे ठेवला, अरे माझी पेन कुठे ठेवली, अरे मी किल्ली कुठे ठेवली, हे जे शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतं ना, जो विसराळूपणा आपण ज्याला म्हणतो, तो विसराळूपणा यानं कमी होतो. स्मरणशक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते. त्यामुळं मुला मुलींना आणि तरुणांना हे करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. यामुळं काय होईल, मुलांचे जे शाळेमध्ये ग्रेड आहेत ना, ते हमखास वाढतात. तर हे जे पायी चालण्याचं किंवा सुपर ब्रेन एकदाचे योगाचे जे एक्झरसाइज उपाय म्हणून मी या ठिकाणी जे मांडलेत, त्याचा उद्देश असा आहे की ब्रह्मसूत्र 2-3-16 चराचर व्यपाश्रयस्तु स्यातद्व्यपदेशो भक्तस्तद्भाव भावित्वात, हे प्रत्यक्ष आचरणामध्ये आणण्यासाठी याचा उत्तम फायदा होतो. विळ्यावर भोपळा पडला काय आणि भोपळ्यावर विळा पडला काय, परिणाम शेवटी एकच होणार, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. तसं हे केल्यानं ब्रह्मसूत्र माहीत असलं काय किंवा नसलं काय, परिणाम तर काय होणारच आहे. बरोबर आहे. तेव्हा हा परिणाम आपल्याला किती दिवसात दिसायला लागेल, कालावधी, कारण आपल्याला फार उत्सुकता असते, याचे रिझल्ट मला कधीपासून पाहायला मिळतील. तर 3-4 महिन्यामध्ये चांगले परिणाम दिसायला सुरुवात होईल. पण प्रत्येक व्यक्ती स्वतःहून हे कायमचं स्वीकारण्यास तयार झाली पाहिजे. माझ्या मनानं कुणीतरी सांगतंय म्हणून मला हे पटलं म्हणून मी करतोय. काय हे कशामुळं सांगतोय माहिती आहे का, की चांगल्या सवयी आपोआप लागत नाहीत. त्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यासाठी जाणीवपूर्वक, कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक किमान 21 दिवस करणं गरजेचं असतं, जेणेकरून ती चांगली सवय आपोआप आपल्याला लागते. आता शरीर सुदृढ ठेवणं व बुद्धी स्थिर ठेवणं एवढं जरी साधलं तरी मी, जीव व माझे शरीर हे एकमेकापासून वेगळे आहेत हे जाणून आपण वागावं. स्वतःचं कल्याण करायचं असेल तर ब्रह्मसूत्रातील या उपदेशाचं अनुसरण करावं. स्वैरतेने जगताना शरीराला, देहाला खूप चांगलं वाटतं. स्वैराचार शरीराला खूप छान वाटतं, म्हणजे भावतो. आपल्या देहाला चांगलं वाटतं ते जर आपण करायला गेलो तर बरेचदा शरीराची हानी होते, नुकसान होतं. देहापेक्षा मी वेगळा आहे अशी ज्याची बळकट श्रद्धा आहे तोच सुखदुःखाचा अनुभव अलिप्तपणे घेऊ शकतो. आता रोग जरी झाले तरी त्याला दयनीय स्थिती प्राप्त होत नाही. अतिशय महत्त्वाचं हे ब्रह्मसूत्राचं सार मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय की आपल्याला रोग जरी झाला तरी आपली स्थिती कधीही दयनीय होत नाही. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे गुरु
रामकृष्ण परमहंस ज्यांना कर्करोग म्हणजे कॅन्सर होता आणि त्यांनी अतिशय हसत खेळत या कॅन्सरचा मुकाबला केला, त्याला तोंड दिलं आणि ते येणार जाणाऱ्याला सांगायचे, अरे हा कॅन्सर हा माझा मित्र आहे, तो मला कधीही सोडून जात नाही. म्हणजे दयनीय परिस्थिती होत नाही. झालेले रोगसुद्धा मनुष्य शेवटच्या काळामध्ये आनंदाने त्याला तोंड देत असतो आणि हे आनंदानं तोंड देण्याचं धारिष्ट किंवा धैर्य हे आपल्याला या ब्रह्मसूत्रातून मिळतं की शरीर नाशवंत आहे, तरी मी म्हणजे माझ्यातील आत्मा किंवा जीवात्मा त्या शरीरापेक्षा वेगळा आहे. या ज्ञानामुळं असा मनुष्य आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी कसा राहतो, आनंदात राहतो. तेव्हा आज आपण या ब्रह्मसूत्रातून हे समजून घेतलं की माझ्यामधला जो जीवात्मा आहे, या जीवात्म्यानं या शारीरिक सुखदुःखांकडे अलिप्तपणे तटस्थपणे पाहणं, उत्पत्ती आणि विनाश, जन्म आणि मरण हे शरीराला आहे, जीवात्म्याला नाही. आणि म्हणून असा जीवात्मा ज्या शरीरामध्ये राहतो, वास्तव्य करतो, त्या शरीराला स्वस्थ ठेवणं हे आपलं परमपवित्र कर्तव्य आहे. आरोग्य संपन्न असणं, स्वास्थ्य किंवा आरोग्य यासाठी आपल्याला सिद्ध समाधी योगामध्ये जे प्राणायाम शिकवले जातात, या प्राणायामाच्या बाबतीमध्ये काही अजून सखोल अशी माहिती जर मी काही आपल्याला देऊ शकलो तर मला त्याचा खूप आनंद होईल. आणि म्हणून मी सर्व साधकांनाही विनंती केली होती की हे प्रकरण काही थोडक्यात आटोपणारं नाही. आपण SSYचा वर्ग केल्यामुळं रेग्युलर नियमितपणे प्राणायाम करतो आणि ह्या प्राणायामासंबंधीची जर सविस्तर सखोल माहिती जी वैज्ञानिक पातळीवर आहे, विज्ञाननिष्ठ आहे, प्रयोगांती सिद्ध झालेली आहे, अशा संशोधनाचे निष्कर्ष जर मी काही आपल्याला सांगितले तर आपण जो प्राणायाम करतो आहोत त्यावर आपली अधिक दृढ श्रद्धा होऊन आपण सजगपणे हा प्राणायाम नियमितपणे करत राहाल अशी मला खात्री आहे. म्हणून आता आपण हा पार्ट 3A भाग या ठिकाणी थांबवतो आणि याचा जो दुसरा भाग आहे पार्ट 3B, ज्यामध्ये आपण हे ब्रह्मसूत्र ज्यामध्ये जीवात्मा ज्या शरीरात वास्तव्य करतो त्याच्या अस्तित्वावर हे अवलंबून आहे, म्हणून या अस्तित्वाला आपण स्वस्थ कसं ठेवू शकतो, आरोग्यसंपन्न कसं ठेवू शकतो आणि प्राणायाम हा यासाठी कसा उपयुक्त ठरतो याचं आपल्या ज्या नर्वस सिस्टीम आहेत त्यांच्याशी कसा संबंध आहे. म्हणजे वैज्ञानिक पातळीवर प्राणायामासंबंधीची जेवढी मला माहिती मी अभ्यास केलेला आहे तो मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. तेव्हा मी जे काही सांगणार आहे
ते आपल्याला एकदम माहीतच नाही असं नाही, फक्त त्याची एक उजळणी होईल आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असू शकते की प्राणायामासंबंधीचे वैज्ञानिक सत्य आपण पार्ट 3 मध्ये समजून घ्या. तेव्हा आज आपण या ठिकाणी विराम घेऊयात, अल्पविराम घेऊयात. आणि मी या ठिकाणी अशी प्रार्थना करतो सद्गुरुचरणी की माझ्या या सर्व साधकांना उत्तम आरोग्य लाभू दे, जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेला जीवात्मा हा अलिप्तपणे सुखभोग आणि सुख आणि दुःख यांच्या उपभोगाकडे अलिप्तपणे पाहण्याची त्याची क्षमता आभाळा इतकी वाढावी, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि प्रार्थनेनं आपण शेवट करूयात. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थांबूया.